मित्रांनो, आपण आलायकोशन ॲपच्या मेन विंडोवरती आलो. तर तुमचे प्रोजेक्ट जे आहे ते प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे मल्टीमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि फेसबुकचा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला इथे मिळेल. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला सॉन्ग मिळेल. तर सिम्पली सॉन्ग आणि चेंजेस त्यानंतर सिम्पली तुम्ही सॉन्गचं स्टार्टिंग द्यायचं प्लस इथे यायचं मीडियमवर जायचं आणि तुम्हाला इथे आयफोनची एक व्हिडिओ मिळून जाईल. ते तुम्हाला ॲड करायचे. ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला 14.50 व्हिडिओवरती यायचं आणि जी व्हिडिओची एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथे कट करून घ्यायचा. कट केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओचा आहे लॉंग प्रेस करून याच्या खालती घेऊन यायचं चेंजेसचा अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर सिम्पली तुम्हाला 14.50 व्हिडिओवरती यायचं प्लस इथे यायचं मीडियममध्ये यायचं आणि ते मॉडेलचे फोटोज दिले आहेत ते तुम्हाला ते ॲड करून घ्यायचे. त्याचे मी पटापट ते फोटोज ॲड करून घेतो. तर बघू शकता की मी सगळे जे फोटोज आहेत इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. शेवटपर्यंत तुम्हाला मॉडेलच्या फोटोजच्या ऐवजी तुम्ही स्वतःचे फोटो इथे वापरू शकता. सिम्पली तुम्ही फोटोज जे आहेत ते इथे ॲड करून घेतो. ते मित्रांनो आपले सगळे फोटोज जे आहेत ते आपण इथे ॲड केले आहेत. ॲड केल्यानंतर सिम्पली जे आपले PNG आहे ते आपण फोटोच्या वरती घेऊन यायचं अशा प्रकारे बघू शकता. इथे 2 PNG आहेत त्या इथे ॲड करून घ्यायचं वरती. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचं. बॅक आल्यानंतर त्या इफेक्टचा प्रोजेक्टमध्ये यायचं आणि हा जो इफेक्ट आहे तो मी इथे कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर सिम्पली तुम्ही बॅक यायचं आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर सिम्पली बघू शकता इथे जे त्याचे ज्या फोटोज आहेत त्या फोटोजनं आपण हा इफेक्ट लावून घेणार. जेवढे फोटोज आहेत त्या सगळ्या फोटोंना आपण इफेक्ट लावून घेणार. सिम्पली तुम्हाला बघू शकता फोटोची लेअर सिलेक्ट करायचे, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट ठेवून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोजना आपण इफेक्ट लावून घ्यायचे. ते पटापट हा इफेक्ट लावून घेतो. ते इफेक्ट लावून झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे 14.50 व्हिडिओवरती यायचे. जसं ते यायचे मीडियमवर जायचे आणि तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिली आहे ते तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटी मध्ये जायचे. लायटिंगमध्ये जायचे आणि स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे व्हिडिओची लेअर सिलेक्ट करायचे. डबल लेअरवरती जायचं, कॉपी लेअर करायचे आणि हे जे आहे ते प्रत्येक बीटमध्ये येऊन पेस्ट करून घ्यायचे. बघू शकता इथे अशा प्रकारे आपण पेस्ट करून घ्यायचे. सिम्पली शेअरवरती यायचं आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे आहे.